स्वातंत्र्यासाठी पुस्तके विकून शस्त्रे विकत घेणाऱ्या क्रांतिकारकाची गोष्ट. हा शेर इंग्रजांना म्हणतो, भारताला स्वातंत्र्य मिळण्याचा दिवस आता दूर नाही. आणि आज तो दिवस 19 डिसेंबर 1927 या दिवशी त्या क्रांतिकारकाला फाशीची शिक्षा देण्यात आली. तो आणि त्याच्या साथीदारांसोबत रेल्वेतून नेत असलेला सरकारी खजिना लुटला. माझे नाव आरुष कैलास चव्हाण, इयत्ता 3री, स्वामी विवेकानंद. त्यामुळे त्या क्रांतिकारकाला फाशीची शिक्षा देण्यात आली. फाशीवर चढवण्याच्या आत त्याच्या ओठावर शब्द होते, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाद में का दिल में है. आणि कवी होता आणि त्याने 30 वर्षात 11 पुस्तके लिहिली. पण ब्रिटिश सरकारने ती पुस्तके जप्त केली. त्या पुस्तकातल्या मला 2 ओळी सांगाव्याशा वाटतात. दुनिया से गुलामी का नाम मिटा दूंगा, एक दिन दुनिया को आजादी दिलाऊंगा. या गोष्टीचे बोध स्वातंत्र्यासाठी आपल्याला काहीतरी केले पाहिजे. स्वातंत्र्य आपल्याला आपण टिकूया. नमस्ते.